मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आता सुरू झालेला आहे. ठाण्यात मोठा भाऊ तर मुंबईत छोटा भाऊ. तुम्हाला कल्पना नाहीये, परंतु आम्ही जुळे भाऊ नक्कीच सर पाहिलं गेलं तर आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभावू दोन्ही पक्ष. सर निधीमुळे कुठे नाराजी दिसून येते का? मी तर एकनाथ खरं शिंदेनी काल जे आपत्ती निधीच्या बाबतीत संदर्भात- स्पष्टपणे सांगतो, काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात. मी जर मला माझ्या डिपार्टमेंटबद्दल विचारलं तर अजितदादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य केलेलं आहे. किंबहुना एसटी महामंडळ तोट्यात जात असताना एसटी महामंडळाला दर वर्षाला 5,000 बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ 25,000 बसेस ते पुढल्या 5 वर्षात देतात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असतात. त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत. आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे. तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. खासदार देखील तुमच्याकडे येणारे 5 खासदार आहेत तुमच्या संपर्कात असं म्हटलं जातं. तरी आता नाराजी त्यांची बडगुजरची देखील नाराजी समोर आलेली आहे. ऑपरेशन टायगरची काही परिस्थिती असते ह्या राज्यामध्ये घडत असतात. त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात. बडगुजरवरती कारवाई करण्यात आली, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात मला त्याची कल्पना नाही. ओके.